पंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता सर्वजण डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेले असतात. आता जेव्हा कान्हा आतमध्ये येतो त्यावेळेस सर्वजण उठून उभे राहतात आणि कान्हाकडे पाहत असतात. कान्हाला थोडासा धक्काच बसतो. कान्हा विचार करतो, ह्यांना काही समजलं तर नसेल ना, ह्या लोकांना माझ्यावर संशय तर आला नसेल ना, असा कान्हा विचार करतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर कान्हा म्हणत असतो, काय झालं, तुम्ही सर्वजण माझ्याकडे असे का बरं पाहताय. त्याच वेळेला आता परशू समोर येतो आणि परशू समोर येऊन कान्हाला म्हणत असतो, खरं सांगू का कान्हा, अगदी मनापासून तुला स्वारी म्हणायचं आहे. तेव्हा कान्हा म्हणत असतो, का आणि कशासाठी तुम्ही लोक मला स्वारी म्हणताय. हे बघा, मला स्वारी म्हणू नका ना प्लीज. तेव्हा परशू म्हणत असतो, खरं सांगू का कान्हा, तुला ओळखण्यामध्ये आम्ही खरंच चूक केली. खरं तर जेव्हा मला तू ह्या घरामध्ये आला होतास ना, तेव्हा असं वाटलं की तू नक्कीच सरकारचा माणूस असशील, पण तसं अजिबातच नाही आहे. तू आज आमच्या वहिनीला आमच्यासमोर आणून दिलेला आहेस, उभं केलेलं आहेस, आणि त्यामुळे आम्हाला खरंच सांगतो फार जास्त आनंद झाला आहे, असं परशू म्हणत असतो. तेव्हा गौतमसुद्धा अगदी त्याच तोडतिडकीने बोलत असतो. तो म्हणत असतो, खरंच कान्हा, आज जी काही वहिनी आहे ना, त्या वहिनीला आज जे आम्ही आमच्यासमोर पाहतोय ना, ते फक्त आणि फक्त अक्षरशः तुझ्यामुळेच पाहतोय. बाकी आम्हाला आमची वहिनी भेटलीच नसती. आणि त्यामुळे खरंच आज असं वाटतंय की दादाची तू जागा घेतलेली आहेस. खरंच त्यामुळे अगदी मनापासून तुझे आभार. तेव्हा कान्हा म्हणत असतो, हे बघा, असं काही नाही आहे, प्लीज तुम्ही मला एवढ्या मोठ्या याच्यावरती अजिबात बसवू नका. मी असं फारसं काही केलेलं नाही. त्यावर लगेच आता इकडे कान्हा म्हणत असतो, खरं तर तुम्हा सर्वांचे हे खूप मोठे आभार आहेत, आणि तुम्ही मला त्या ख्याला पाहताय ना, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे उगाचच तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टींचं एवढं मोठं क्रेडिट अजिबातच देऊ नका, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे सखी म्हणत असते, खरंच खरं पाहायला गेलं ना तर अगदी बरोबर आहे. त्याच वेळेला आता इकडे कान्हाला राजलक्ष्मी किर्लोस्करांचे बोलणं आठवता, आणि ते बोलणं आठवल्यानंतर आता कान्हा विचार करत असतो, मी तर ह्या घरामध्ये कशाच्या हेतूने आलो होतो, आता नेमकं माझ्यासोबत काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत आहेत, असा सुद्धा आता इथे तो विचार करत असतो. तेव्हा लगेच आता इकडे सखी म्हटलेली असते, मग तो नवरा कोणाचा आहे. तर सखी कान्हा महाडिक. आणि तेव्हा राजलक्ष्मी म्हटलेली असते की कान्हा महाडिक हे नावच अस्तित्वात नाही आहे. जेव्हा तुझी त्यांना खरी ओळख समजेल तेव्हा काय होईल, ह्या गोष्टीचा तू एकदा विचार केलायस का, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे तेजस्विनी जी आहे ना, ती घरातल्या कर्त्या पुरुषाची जागा जी आहे ती जागा इथे आता त्याच्यासमोर पकडत असते. आणि जेव्हा ती कर्त्या पुरुषाची जागा, ती खुर्ची त्याच्यासमोर पकडली जाते, तेव्हा मात्र तो म्हणत असतो, नाही स्वारी, मला माफ करा, पण मला इथे बसायला नाही जमणार आहे. तेव्हा आता इकडे ती लोक म्हणत असतात, का नाही बसायला जमणार, कारण ह्या घरासाठी तू तेवढंच केलेलं आहेस, आणि हे तुझं हक्काचं घर आहे, त्याचबरोबर ही तुझी खरी जागा आहे. आज तू एका कर्त्या पुरुषासारखं सगळं काही केलेलं आहेस, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. त्याच वेळेला आता घरामध्ये खूपच छान असा स्वयंपाक बनवलेला असतो, आणि स्वयंपाकामध्ये सखीने त्याच्या आवडीचे मोदकसुद्धा बनवलेले असतात. आणि जेव्हा आवडीचे मोदक बनवलेले असतात तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, आज तुझ्या बायकोने तुझ्यासाठी मोदक बनवलेले आहेत, पण आता जेव्हा जेवण वाढलं जातं तेव्हा जेवणातला एक पापड तसा शिल्लक राहतो. आणि तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, अरे बापरे, सखी आणि कान्हाला तर एकच पापड शिल्लक राहिला. तेव्हा सखी म्हणत असते, आई नको काळजी करूस, आम्हाला एकातच भागतं, आम्ही एक पापड दोघंजण एकत्र खाऊ शकतो, तू नको काळजी करू, आम्ही खातो दोघंही जण एक पापड, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता हे सगळं जण बोलल्यानंतर आता लगेचच इकडे तेजस्विनी आणि त्याचबरोबर इथे सखी आणि कान्हाला ते सगळं काही बोलणं इथे आठवू लागतं. आता ते सगळं बोलणं आठवल्यानंतर आपण पाहतो की इकडे कान्हा म्हणत असतो, ते सगळं काही खरंय, पण आता तेजस्विनी म्हणत असते, खरं तर असाच राजा राणीसारखा आणि अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे तुमचा, असाच कायम असाच संसार करा,
असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं काही बोलत असताना ह्या लोकांना तो क्षण आठवतो ज्या क्षणाला घराच्या बाहेर तिला काढलेला आहे. आणि इकडे दुसऱ्या बाजूला सरकार ही आता स्मशानभूमीमध्ये येऊन बसलेली असते आणि स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर ती आता एक एक करून बरेच काही लाकडं, बरेच काही जळण इथे ती एकत्र करत असते आणि एका ठिकाणी जमा करत असते. आणि जमा केल्यानंतर कशा पद्धतीने तिच्यासोबत परशू वागला, मीनाक्षीने कसं तिचं थोबाड फोडलं, सर्वांनी मिळून तिला कशी शिक्षा दिली, ह्याच सर्व गोष्टी आता इकडे तिला आठवू लागलेल्या असतात. आणि ह्या सर्व गोष्टी आठवू लागल्यानंतर आता आपण पाहतो की ती एक एक करून जे काही लाकडं आहे ती आणत असते आणि एक एक करून लाकडं आणल्यानंतर तिथे ज्या पद्धतीने आता एखाद्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीला जाळतात, त्याचा अंत्यविधी करतात, त्याच पद्धतीने ती हे सगळं काही करू लागलेली असते. आणि त्याच वेळेला तिला ही गोष्ट आठवते कशा पद्धतीने तेजस्विनीने तिची हकलपट्टी घरातून केली म्हणून. हे सगळं आता इकडे तिला आठवू लागलेलं असतं. तर आता आपण पाहतो की इकडे गौतम म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर आज इथे फक्त दादाचीच कमी आहे. दादा जर असताना तर बऱ्याच गोष्टी झाल्या असत्या. नको काळजी करूस. हे बघ, दादा जो आहे ना तो आपल्यातच आहे कायम. आणि तेव्हा तेजस्विनी सुद्धा म्हणत असते हो. आणि त्यावर सखी म्हणत असते, खरं सांगू का काका, बाबा ना हा कायम आपल्यासोबतच असणार आहे. मी तर काय म्हणते, इथे कान्हा जो आहे ना, कान्हाच्या रूपातच बाबा आपल्यासोबत आहे आणि बाबाने त्यामुळेच कान्हाला सुद्धा पाठवलेलं असेल, असं आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता सगळेजण म्हणत असतात, चला चला घास भरवा बरं. तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, नाही नाही, एक मिनिट, त्या अगोदर एक गोष्ट करायची. तेव्हा आता काय करायचं आहे, तर मी असं ऐकलंय की जेव्हा सखीचा आणि कान्हाचा ग्रहप्रवेश झाला त्यावेळेला ह्या लोकांनी उखाणा घेतला नव्हता. मग माझी अशी इच्छा आहे की आता ह्या लोकांनी उखाणा घेतला पाहिजे. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता सखी उखाणा घ्यायला सुरुवात करत असते. आता सखी म्हणत असते, दिसतं तसं नसतं म्हणूनच ठेवला नव्हता विश्वास, दिसतं तसं नसतं म्हणून ठेवला नव्हता विश्वास, पण कळत नकळत तोच झाला माझा श्वास, पण कळत नकळत तोच माझा झाला श्वास. प्रेमाची ही परिभाषा ज्याने भरली मनात, प्रेमाची ही परिभाषा ज्याने भरली मनात, त्या कान्हाचं नाव घेऊन प्रवेश करते आता नवीन जगात, त्या कान्हाचं नाव घेऊन पुन्हा प्रवेश करते नवीन जगात. त्यानंतर कान्हा उखाणा घेत असतो. तो म्हणत असतो, तुझ्या विश्वासाची पावती उमजते माझ्या मनात, तुझ्या विश्वासाची पावती उमजते माझ्या मनात, पण मनात खोल रुतलेली सल दाखवू कुणा, प्रयत्न करतोय ताट ठेवण्याचा माझा कणा, नक्की जिंकेल मन माझ्या सखीचं पुन्हा. असं म्हटल्यानंतर सखी म्हणत असते, हर्षदा प्लीज एक फॅमिली फोटो काढतेस का. आणि तेव्हा हर्षदा लगेच आता फॅमिली फोटो काढते. आणि इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की तिकडे फॅमिली फोटो निघलेला असतो, तर इकडे सरकारने त्या घरातील सर्वांचे फोटो जे आहेत ना ते फोटो त्या लाकडाचं जे काही बनवलेलं आहे ना त्यावरती ठेवलेले असतात. एक एक करून सर्वांचे फोटो ती त्यावरती ठेवत असते आणि त्यावरती ते सर्व फोटो ठेवल्यानंतर आता ती त्या फोटोला आग लावणार असते आणि आग लावल्यानंतर त्यांचा अंत करणार असते. असाच काहीसा तिचा प्लॅन असतो. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता सखी सरकारच्या फोटोसमोर उभी असते आणि त्यानंतर ती म्हणत असते, खरं तर मला ना इथे ह्या अशा आठवणी किंवा नजरेसमोर सुद्धा हे काहीच ठेवायचं नाही आहे. काही जरी झालं ना तरी मला हे माझ्या नजरेसमोरून काढायचं आहे. त्यावेळेला आता तेजस्विनी सरकारच्या फोटोसमोर उभी राहते आणि तेवढ्यात सखी पाठीमागून येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत असते. तेव्हा तेजस्विनी अचानकच घाबरते. तेव्हा सखी म्हणत असते, आई घाबरू नकोस, मी आहे. हे बघ, तुला घाबरायची आता काहीच गरज नाहीये, ती ह्या घरात नाहीये राहत आणि तू का घाबरतेस. तेव्हा आता सखी म्हणत असते, मला तर असं वाटतंय की हा फोटो इथे नकोच आहे, कारण बघा ना, चेहरा एक आहे, दिसणं एक आहे, एकाच आईच्या पोटी दोघींनीही जन्म घेतलेला आहे, पण फरक मात्र किती आहे असा विचार इकडे ती करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता सरकारने मशाल पेटवलेली असते आणि मशाल पेटूनच ती आता आग लावणार असते. तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही लोकांनी मला जिवंत सोडून आणि त्याचबरोबर रिकामं सोडून फार मोठी चूक केलेली आहे. तुम्हाला ही चूक नक्कीच महागात पडणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता इकडे मात्र हा जो काही फोटो आहे ना तो सखीने कान्हाला तिथून काढायला सांगितलेला असतो आणि तो फोटो कान्हाला काढायला लावला
ठेवल्यानंतर आता तो फोटो त्या ठिकाणी नकोय असं तिचं म्हणणं असतं आणि त्यामुळे तो ती फोटो काढायला लावत असते. आता कान्हासुद्धा सखीने सांगितल्याप्रमाणे जो फोटो आहे तो काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आता तो फोटो तर खाली काढून ठेवलेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सरकारने जे काही फोटो आणि ते सगळं काही जमा केलं होतं त्या सगळ्याला ती आता आग लावत असते आणि त्यानंतर म्हणत असते, खरं सांगू का बाबा, तुम्ही मला आणि त्याचबरोबर माझ्या बहिणीला दोघींनाही रामायण नेहमीच सांगितलं आणि रामायण सांगत असताना तुम्ही नेहमी एक गोष्ट सांगितली, राम आणि रावण. तिने राम स्वीकारला आणि मी रावण स्वीकारला, कारण मला असं वाटत होतं की रावण हा त्याच्या शब्दाचा पक्का आहे. त्याचबरोबर रावण हा सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्याचाच मी इकडे रावण म्हणून स्वीकार केला आणि त्याचाच रावण म्हणून स्वीकार केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने झाल्या असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. दुसऱ्या बाजूला तो फोटो काढून ठेवल्यानंतर सखी आता इकडे तेजस्विनीच्या खांद्यावर हात ठेवत असते आणि तेजस्विनीच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर आता लगेचच सखी कानाचा सुद्धा हात हातामध्ये घेते आणि तेजस्विनीला म्हणत असते, आई तू अजिबात घाबरू नकोस, आम्ही सतत कायम तुझ्या सोबत असणार आहोत. तर आता ही मशाल इकडे पेटवलेली असते आणि त्यानंतर सरकार स्वतःलाच एक वचन देते. ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती म्हणजेच की मी कामतांच्या सगळ्या कुटुंबाचा आणि कामतांच्या सगळ्या फॅमिलीचा इथे मी अंत करणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही सखी आहे ती सखी आता इकडे येऊन बसते, ते म्हणजेच की तेजस्विनी समोर. आणि तेजस्विनी समोर येऊन बसल्यानंतर तेजस्विनी आता इकडे ती तिला मालिश करत असते आणि तेजस्विनी तिला मालिश करत असताना आता ती म्हणत असते, खरं तर आई तुझ्या हातून नाही अशी मालिश करायला खूप मजा येते. लहानपणी तू मला खूप छान छान अशी मालिश करून द्यायचीस आणि खूप मजा यायची. त्यावर तेजस्विनी म्हणत असते की हो, सगळं काही अगदी बरोबर बोलतेस तू, पण काय गं सखी मला एक गोष्ट सांग, तुझं लग्न झालं आहे तुम्हा दोघांचंही, पण तुम्हा दोघांचंही लग्न झाल्यानंतर तू तुझ्या सासरी का बरं गेली नाही आहेस? त्यावर सखी म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलतेस तू, खरं तर ना मी माझ्या सासरी जाणार आहे, म्हणजे जो काही काना आहे ना तो मला अक्षरशः वाजत गाजत आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूनच तो मला तिकडे घेऊन जाणार आहे. पण आणखी आम्ही सेटल नाही आहोत ना, आणि आम्ही आणखी सेटल नाही आहोत तर मग कान्हा अगोदर सगळं काही व्यवस्थित बेस तयार करणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे जाणार आहोत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तेजस्विनी म्हणत असते, अरे वा, हे तर खूपच चांगले आहे, चांगली गोष्ट ही, म्हणजे हा सगळ्या गोष्टींचा एवढा छान विचार केलाय ना, ती गोष्ट चांगलीच आहे. त्यावर आता इकडे सखी म्हणत असते, हो पण आम्ही ना दोघंजण खूप चांगले मित्रमैत्रिणी आहोत बरं का, असं सुद्धा ती सांगत असते. त्याच वेळेला आता तेजस्विनी म्हणत असते, खूप चांगली गोष्ट आहे तुझी ही, खरं सांगू का, खरं पाहायला गेलं ना तर असंच नातं दोघांमध्ये सुद्धा असावं. तेवढ्यातच तेजस्विनीचं लक्ष त्या बेडकडे जातं. आता त्या तेजस्विनीचं लक्ष बेडकडे गेल्यानंतर इकडे त्या बेडवरती मोरपंख असतं आणि तेजस्विनी मोरपंख पाहते आणि त्यानंतर ती सखीला म्हणत असते, काय गं सखी, हे बेडवर असं मोरपंख काय करतंय, म्हणजे याआधी कधी नव्हतं का मोरपंख असं बेडवरती? त्यावेळेला ती म्हणत असते, अगाई तुला सांगू का, मोरपंख आमच्यामध्ये आहे, पण आम्ही खरं पाहायला गेलं तर तसं नवरा बायकोचं नातं जे आहे ना ते आमच्यामध्ये नाही आहे. नवरा बायकोचं नातं तुमच्यामध्ये नाही आहे म्हणजे मला नाही समजलं, तू असं का म्हणतेस? तर त्यावर सखी म्हणत असते, म्हणजे आम्ही ना खरं पाहायला गेलं ना तर मित्र खूप चांगले आहोत, पण तसं नातं आमच्यामध्ये अजिबातच नाही आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता हे सगळं काही बोलत असताना लगेचच ती म्हणत असते, अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे, बरे बरे, हे सुद्धा चांगलं आहे. तेव्हा सखी तिच्या हातात घेते आणि ती म्हणत असते, आई खरं सांग ना, तुला मित्र वगैरे होता का गं? त्यावर ती म्हणत असते, नाही गं सखी, मला मित्र म्हणजे फक्त तुझे बाबा, आणि तुझे बाबाच माझे मित्र होते, नवऱ्यापेक्षा चांगला मित्र कोणी असणं शक्यच नाही असं सुद्धा ती म्हणत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच पुन्हा सखी तिला म्हणत असते, आई मग तुला एखादी मैत्रीण वगैरे असेल ना गं?
तेव्हा सरकार म्हणत असते, म्हणजे तेजस्विनी म्हणत असते, हो गं, मला एक मैत्रीणसुद्धा आहे ना, पण आता ती कुठे असते, काय असते हे अजिबातच मला माहिती नाही, म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते. तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, म्हणजे नाही गं, माझी मैत्रीण आहे, पण ती आता कुठे राहते, काय राहते, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतल्यानंतरच मगच ती मला सापडेल. पण आई, तिचं नाव काय आहे, सांगू शकतेस का? तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, हो, तिचं नाव ना अर्पिता. अर्पिता असं म्हटल्याबरोबर आता तेवढ्यातच कान्हा आलेला असतो. कान्हाच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो आणि तेव्हा अर्पिता असं नाव तेजस्विनीकडून ऐकल्यानंतर मग सखी म्हणत असते, मग आता आपण लगेचच उद्या जायचं का अर्पिता मावशीला भेटायला? तेव्हा कान्हाच्या हातामध्ये असलेला काचेचा ग्लास पाण्याने भरलेला तो खाली पडतो आणि त्याच वेळेला आता इकडे त्याला त्याची आई आठवते, म्हणजे तेजस्विनीची मैत्रीण म्हणजेच की अर्पिता. आणि त्यावेळेला हे सगळं जर आता ह्या तिला भेटायला गेल्या तर काय होऊ शकतं? तेवढ्यात सखीचं लक्ष आणि तेजस्विनीचं लक्ष येणाऱ्या कानाकडे जातं आणि तेव्हा ते सखी जी आहे ती कानावरती ओरडते आणि म्हणत असते, काय चाललंय काना तुझं? तू डोक्यावर पडलास का? असं कोण करतं? पाणी कोण सांडवतं? त्याच वेळेला आता तेजस्विनी तिला म्हणत असते, अगं असं काय करतेस? त्याच्यावर काय एवढी ओरडतेस? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इथे जिथे तिने ती पेटून दिलेलं सगळं काही असतं त्याच ठिकाणी सरकार बसलेली असते आणि म्हणत असते, बाबा बाबा बघितलं का? बघितलं मी आज काय केलंय? मी आज ह्या सगळ्यांचा अंत करणार आहे. तुमच्या दुसऱ्या मुलीच्या नात्यांचा, तिच्या संसाराचा आणि त्याचबरोबर तिच्या स्वप्नांचा असा अंत करणार आहे. मी 11 वर्ष तिला डांबून ठेवलं, 11 वर्ष मी मेहनत केली, 11 वर्ष मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण तसं नाही झालं. पण आता मी शांत बसणार नाही. काही झालं तरीसुद्धा मी ह्या सर्व गोष्टींचा आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांचा अंत करणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता तिथे जी काही राख जमा झालेली असते ती राख हातामध्ये घेते आणि राख हातामध्ये घेऊनच स्वतःच्या कपाळाला ती राख लावत असते आणि म्हणत असते, ह्या राखेची शपथ घेऊन सांगते की आता सरकार 2.0 ऑन होत आहे आणि आता ही सरकार 2.0 ऑन झाल्यानंतर आता सर्वांचा अंत होणार आहे. काही झालं तरी मी कोणालाच माफ करणार नाही, ह्या सर्व गोष्टी मी करणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर पुढचा प्लॅन आहे तो म्हणजेच की तेजस्विनीला तिथून गायब करण्याचा. काही झालं तरी मी तेजस्विनीला तिथे ठेवणार नाही आणि तेजस्विनी त्या घरात राहणार नाही, कारण ते फक्त आणि फक्त सरकारचंच घर आहे असं तिचं म्हणणं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सरकार इथे सखी आता कान्हाला म्हणत असते, काय रे कान्हा, काय चाललंय तुझं? तू असं कसं वागू शकतोस? तुझी तंद्री कुठे हरवती? आणि त्याचबरोबर तू ह्या सगळ्या गोष्टी कशा काय करू शकतोस? पाणी सांडलं ना सगळं. तेव्हा सखी तेजस्विनी म्हणत असते, अगं सखी का करतेस असं? त्याला का ओरडतेस? आणि ओरडू नकोस बरं, काही गरज नाही आहे त्याला ओरडण्याची वगैरे. तेव्हा कान्हा म्हणत असतो, असू द्या मी हे सगळं साफ करतो. तेव्हा लगेच सखी म्हणत असते, नाही नाही तू अजिबात साफ करू नको. हर्षदा पटकन मॉप घेऊन ये. आणि तेव्हा हर्षदा मॉप घेऊन येते आणि त्यानंतर ती ते सगळं काही क्लीन करत असते. त्याच वेळेला तेजस्विनी म्हणत असते, असू दे, इट्स ओके, होतं हे असं कधी कधी. तेव्हा सखी म्हणत असते, नाही, ह्याचं ना लक्षच जागेवर नसतं, हे ह्याच्याकडून पहिल्यांदाच नाही होत, हे ह्याच्याकडून प्रत्येक वेळी होतं, हे सगळं काही मुद्दामच करतो, असं ती म्हणत असते. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, नाही नाही असं काहीच नाही, मुद्दामून कसं करेल तो? तेव्हा आता सखी त्याला म्हणत असते, त्याचं काय ना, आई आणि मी उद्या तिच्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहोत. तेव्हा कान्हा म्हणत असतो, नाही नाही, हे बघा तुम्ही आत्ताच घराबाहेर पडू नका, म्हणजे तुम्हाला सांगू का, सरकार इथून कुठे बाहेर पडली, ती कुठे आहे, काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला काही शोध लागला नाहीये किंवा ते माहिती सुद्धा नाहीये. त्यामुळे काही झालं ना तरी तुम्ही आत्ताच इथून कुठेच बाहेर पडू नका, प्लीज, मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. त्यावर कसं की म्हणत असते, हो हे तर अगदीच बरोबर आहे, तू म्हणतोयस ना ते सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यावेळेला आता कान्हा म्हणत असतो, मग तुम्ही नंतर आरामात जा, तसंही पाहायला गेलं तर तुमची तब्येतसुद्धा बरोबर नाही आहे ना, मग नंतर तुम्ही भेटायला गेला तरी सुद्धा चालेल. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, काय रे, मला एक गोष्ट सांगा, तुम्हा दोघांचं लग्न झालंय, मग तुम्ही दोघे असं बाहेर कुठे फिरायला वगैरे गेलात का? म्हणजे बाहेर दोघांनी एकमेकांसोबत वेळ वगैरे घालवलाय का? तेव्हा सखी म्हणत असते, नाही ना, आमच्या साहेबांना तर वेळच नाही, लग्न झालं आणि जबाबदारी अंगावर पडली, लग्न झालं, कंपनी जॉईन केली, ऑफिस जॉईन केलं आणि त्यानंतर लगेचच त्यांचं प्रमोशनसुद्धा झालं. मग आता प्रमोशन झाले म्हटल्यावर ऑफिसचा एवढा लोड आणि ह्या सगळ्या गोष्टी, साहेब आम्हाला कुठे फिरायला घेऊन जातात, असं सखी म्हणत असते. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, नाही नाही असं काही नाही आहे, हो तसं पाहायला गेलं तर ऑफिसमुळे ना मला जास्त काही फारसा टाईमच भेटत नाही आहे.
तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, नाही नाही, आता अजिबात कोणी कोणाचं काहीच ऐकणार नाही. मी काय म्हणते, तुम्ही उद्या दोघं जण मस्त आरामात फिरायला जा, आणि तसंही ऑफिस आपलंच आहे, ऑफिसमध्ये काय करायचं आणि काय नाही हे आपण बघून घेऊ. पण आता तुम्ही दोघंही जण मस्त एन्जॉय करा, मस्त बाहेर फिरायला जा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर काना म्हणत असतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही, नको इतक्यात. तेव्हा असं की म्हणत असते, बघितलाय हा असाच करतो. त्यावर आता इकडे तेजस्विनी कानाला समजावते आणि त्यानंतर काना म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, आपण जाऊया उद्या कुठेतरी बाहेर फिरायला. आता तेच इथे हर्षदाने ऐकलेलं असतं आणि हर्षदा सगळे काही क्लीन करते. आणि तेवढ्यातच आता तेजस्विनी हर्षदाला म्हणत असते, ऐक ना हर्षदा, उद्या ना मी सगळ्यांसाठी खिचडी बनवणार आहे, त्यामुळे साबुदाणा भिजत घालतेस का? तेव्हा हर्षदा म्हणत असते, हो मॅडम, मी नक्की साबुदाणा भिजत घालते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता ती तर तिथून निघून गेलेली असते, पण जाता जाता ह्यांचं बोलणं सुद्धा ऐकून गेलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला सरकार आता तिथे कट्ट्यावर बसलेली असते आणि सरकार कट्ट्यावर बसल्यानंतर ती आता लगेच हर्षदाला कॉल करत असते. हर्षदाला कॉल करून तिथली अपडेट आणि त्याच सर्व गोष्टी तिला पाहायच्या असतात आणि त्याचमुळे तिचे ते सर्व काही प्रयत्न इथे सुरू असतात. आता हर्षदाला फोन करते आणि म्हणत असते, काय मग हर्षदा, तिथं सगळं काय चाललंय, काय आहे तिथलं हाल हवाल, आणि खरं खरं सांग, सगळं काही ठीक आहे ना? त्यावर हर्षदा म्हणत असते, हो मॅडम, सगळं ठीक आहे. हे बघ, तिथलं जे काही अपडेट आहे ना, ती सगळी अपडेट मला देत राहायचं, आणि जर तू तिथली सगळी अपडेट आणि त्या सर्व गोष्टी मला जर देत नाही राहिलीस ना, तर बघ काय होईल ते. नाही नाही मॅडम, मी तुम्हाला सगळं काही सांगेल ना, सांगा ना काय करायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, मग आज दिवसभरामध्ये काय काय घडले ह्या गोष्टी सांगणार नाही आहेस का तू मला? त्याच वेळेला ती म्हणत असते, ती सखी आणि तो काना जे आहेत ना, ते बाहेर फिरायला जाणार आहेत, असं आता इकडे ती बोलत असते. काय सांगतेस काय? हो, ते दोघेही जण बाहेर फिरायला जाणार आहेत. आणि मग एक काम कर, ते दोघं जण बाहेर फिरायला जाणार आहेत ना, तर मग इतर जे लोक आहेत ना, त्या सर्वांना सुद्धा तू तिथून बाहेर घालून टाक. ते बाकीचे सुद्धा इथे घरामध्ये राहिले नाही पाहिजे. घरामध्ये फक्त आणि फक्त कोण तर माझी बहीणच राहिली पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता हर्षदा म्हणत असते, ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल ते तसं मी करेल. तेव्हा सरकार तिला म्हणत असते, हो, तुला तेच करावं लागणार आहे, कारण तुला एक गोष्ट सांगू का, तुला पैसे पाहिजेत ना, तू जर माझं हे काम केलंस ना, तर मग मी तुला मालामाल करेल, आणि त्याचबरोबर तिथे असलेली सगळी अपडेट्स आणि सगळ्या गोष्टी तू मलाच द्यायच्या आहे, समजलं तुला? काहीही झालं तरी सुद्धा सर्व गोष्टी मला इथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच इकडे हर्षदा म्हणत असते, हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इथून सर्वांना घराबाहेर उद्या पिकनिकसाठी नक्कीच पाठवेल, तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची अजिबात काळजी करू नका. तेव्हा सरकार म्हणत असते, गुड गर्ल, हेच हवं होतं मला तुझ्याकडून, आणि हीच अपेक्षा होती, मला खात्री होती की हेच तू नक्की करशील, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे सरकार म्हणत असते, आता फायनलचा रिझल्ट येणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा उद्या आता पुन्हा एकदा कामतांच्या घरी जायचं, आणि पुन्हा कामतांच्या घरी गेल्यानंतर सगळं काही मला पाहिजे त्याच पद्धतीने सगळं काही होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता हसायला लागते, खुनशी हसत असते, आणि खुनशी हसत असतानाच आपण पाहतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा सखी आणि काना तर हे फिरायला जाणारच असतात. सखी आणि काना फिरायला जाण्यानंतर हर्षदा तिथे येते आणि ती म्हणत असते, मी काय म्हणते, सगळे जोडे जोडे मिळून फिरायला गेले तर किती आनंद होईल ना, सगळेच जण जर बाहेर फिरायला गेले तर. तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, अरे वा, ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे ना, हे तर आम्हाला सुचलंच नाही, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर तेजस्विनी म्हणत असते, अगं बाई, मग आपण दोघेच ह्या घरामध्ये राहणार आहोत का, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जो काही गौतम आणि त्याचबरोबर त्याची बायको मीनाक्षी, परशू हे दोघेही जण निघून जातात फिरण्यासाठी. आता ते दोघेही जण गेल्यानंतर इकडे तेजस्विनी म्हणत असते, अगं बाई हर्षदा, आज तर आपण या घरामध्ये दोघीच जणी आहोत, पण आत्ता बेल वाजली, आत्ता या वेळेला कोण आलं असेल, असं म्हणून आता तेजस्विनी दरवाजा उघडायला बाहेर जाते. आता जेव्हा ती दरवाजा उघडते तेव्हा मात्र समोर इकडे सरकारला पाहते, आणि समोर सरकारला पाहिल्यानंतर तिला तर फारच मोठा धक्का सुद्धा इथे बसलेला असतो. कारण आता ही यावेळेला इथे कशी आली, आणि
त्याचबरोबर घरामध्ये तर कोणीच नाही आहे, घरामध्ये फक्त मी आणि हर्षदा दोघीच आहोत. आता हिला मी कशी सामोरी जाणार आहे ह्या गोष्टीचा आता इकडे तेजस्विनी विचार करू लागते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा सखी आणि काना फिरायला जातात तेव्हा सखी अचानकच गायब होत असते. जेव्हा सखी अचानकच गायब होते तेव्हा मात्र इथे आता लगेचच काना तिला सगळीकडे शोधत असतो. त्याला तर समजत नसतं की त्याच्यासोबत कसा आणि कोणत्या पद्धतीचा गेम झालाय म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लपंडाव. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर हाय मेसेज करून ₹1 पाठवा आणि 3 एपिसोडचा लाभ घ्या. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.